Hello students, I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र BSc नर्सिंग CET 2025 या एक्झामसाठी इंग्लिश ग्रामर मधल्या सिनोनियम्स अँड अंटोनियम्स यामधले टॉप MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी मी गॅरंटी देते. तर विद्यार्थी मित्रांनो, जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जे स्टुडंट्स महाराष्ट्र BSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असेल त्यांच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, त्यामध्ये तुम्ही तुमचे डाऊट सॉल्व्ह करू शकाल. त्यासोबतच रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक मिळेल आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा, या सर्व गोष्टी तुम्हाला एका कोर्समध्ये मिळणार आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स जॉईन कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा. पहा, असा आपल्या चॅनलचा लोगो असेल येलो आणि ब्लॅकमध्ये. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमचा कोर्स कोणता आहे, BSc नर्सिंग असं टाईप करा. त्यानंतर तुम्हाला BSc नर्सिंगचा कोर्स अवेलेबल होईल. त्यानंतर त्यावरती क्लिक करा, तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. एकदा का तुम्ही फीस पेड करून तो कोर्स एनरोल केला, त्यानंतर तुम्हाला तो कोर्स ॲक्सेस होईल. ओके, आता मेन आपल्या टॉपिककडे वळूया, तो म्हणजे आहे इंग्लिश ग्रामरच्या आपण सिनोनियम्स आणि अँटोनियम्स पाहणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आजच्या व्हिडिओचा. इन द फॉलोइंग क्वेश्चन्स, out of the 4 alternatives, choose the word which best expresses the meaning of the given word and click the button corresponding to it. आता आपल्याला या इथे काय म्हटलंय, जो आपल्याला वर्ड दिलाय म्हणजे क्युपिडिटी हा जो वर्ड आहे, तर त्या रिलेटेड म्हणजे सिमिलर वर्ड आपल्याला ऑप्शनमधून फाइंड आउट करायचा आहे. बरोबर आहे. तर ऑप्शन आहेत फिअर, फ्रेंडशिप, ग्रीड आणि लव. तर ग्रीड म्हणजे काय, सॉरी, क्युपिडिटी म्हणजे काय असतं, तर लालच असा अर्थ होतो. आणि ग्रीडचा अर्थ काय होतो, तर ग्रीडचा अर्थ देखील लालच होतो. आणि क्युपिडिटीचा अर्थ काय होतो, तर पॉझिटिव्हनेस, पोझिशन्सनेस, किंवा आपण असं पण म्हणू शकतो की पैशांची साठी लालच. तर मग ते करेक्ट ऑप्शन कुठला येईल, तर C ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ 4 अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द वर्ड सिमिलर इन द मीनिंग टू द वर्ड गिवन. म्हणजे जो वर्ड गिवन आहे, कुठला वर्ड गिवन आहे, तर परवर्स असा गिवन वर्ड आहे, तर त्याचा आपल्याला सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा आहे. राईट आहे. तर परवर्स म्हणजे काय येतं, जे चुकीचे आहेत ते चिकाटी किंवा असं म्हणता येईल की जिद्द असणे, किंवा जे आणि जे योग्य आहे म्हणजे किंवा जे चांगलं आहे त्याला त्यापासून दूर जाणे किंवा त्याला अपोज करणे, आणि जे वाईट आहे त्यापासून म्हणजे त्याला त्या गोष्टी करणे, असा होतो परवर्सचा अर्थ. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ पूर्ण निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह होतो. बरोबर आहे. मग आता पहा, ॲग्रीएबल हा काय पॉझिटिव्ह वर्ड आहे. कंप्लेंट तो पण पॉझिटिव्ह वर्ड आहे. आणि विलिंग म्हणजे काहीतरी इच्छा असणे किंवा इच्छा करणे असा होतो, तर हा पण एक पॉझिटिव्ह वर्ड आहे. म्हणजे आता इथे आपण काय एक ट्रिक शिकू, तो म्हणजे इलिमिनेशनची. आता आपल्याला माहिती आहे सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा आहे. हा निगेटिव्ह वर्ड आहे, मग जो याचा आन्सर येईल तो पण निगेटिव्ह वर्ड असला पाहिजे. निफेरियसचा अर्थ काय होतो, निफेरियसचा अर्थ देखील तोच होतो, म्हणजे असं बिहेव करा, म्हणजे अनरिझनेबल बिहेव करणं. तर मग अर्थ तोच होतो आणि याचा मीनिंग निगेटिव्हच असतो, आणि या दोघांचाही अर्थ सेम असतो. ओके, परवर्स आणि नेफॅरियसचा, म्हणून ऑप्शन बी हा करेक्ट असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ 4 अल्टरनेटिव्ह
select the word similar in the meaning to the word given. तर वर्ड कोणता आहे गिवन? एक्सेम्शन. तर आपल्याला आता याचा सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा, बरोबर आहे. तर एक्झेम्शनचा अर्थ काय होतो? तर अर्थ होतो सवलत. आणि आता पहा, इम्युनिटी, अकाउंटेबिलिटी, लायबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी असे 4 वर्ड आहेत. तर इम्युनिटीचा अर्थ काय होतो? तुम्हाला म्हणजे इम्युनिटीचे 2 अर्थ होतात. तर एक असतो इम्युनिटी पॉवर, म्हणजे आपली जी असते शरीरामधली, तर ते एक होतो. आणि दुसरा एक होतो मोकळीक. आता पहा, एक्झेम्शनचा अर्थ देखील सवलत होतो आणि इम्युनिटीचा अर्थ देखील सवलत होतो, म्हणजे मोकळी. म्हणजे दोन्ही वर्ड हे सिमिलर मिनिंगचे आहेत. म्हणून करेक्ट ऑप्शन कुठला येतो? तर इम्युनिटी येतो, म्हणजे ऑप्शन ए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ 4 अल्टरनेटिव्ह चूज द वर्ड विच इज अपोजिट. पहा इथे काय म्हटलंय? आता इथे अपोजिट इन मिनिंग म्हणजे अपोजिट, अँटोनियम्स फाइंड आउट करायचे, बरोबर आहे. आणि कशाचं काढायचंय? कॅप्टिवेटचा अँटोनियम काढायचा. तर कॅप्टिवेटचा अर्थ काय होतो? म्हणजे अट्रॅक्ट करणे, बरोबर आहे. टू अट्रॅक्ट कर, किंवा एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या इंटरेस्टला होल्ड करणे. तर याचा अर्थ काय? म्हणजे अपोजिट वर्ड काय असेल? याचा अर्थ आहे टू अट्रॅक्ट, आणि अट्रॅक्टचा अँटोनियम काय होतो? तर डिस्ट्रॅक्ट होतो, बरोबर आहे. आणि ते ऑप्शन मध्ये आहे का बघा? डिस्ट्रॅक्ट आहे. ऑप्शन कोणत्या ऑप्शनला आहे? तर ए ऑप्शनलाच आहे. म्हणून करेक्ट आन्सर काय येईल? तर ए येईल, डिस्ट्रॅक्ट, बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. मी क्वेश्चन सांगितल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करत जा, आन्सर तुमचं फाइंड आउट करत जा. त्यानंतर मग मी जे एक्सप्लेनेशन देईल त्यानंतर तुमचं क्रॉस चेक करत जा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचं नॉलेज कितपर्यंत आहे किंवा तुमची तयारी कितपर्यंत झाली. समजलं? आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ 4 अल्टरनेटिव्स चूज द वर्ड विच इज बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन वर्ड अँड क्लिक द बटन करस्पॉन्डिंग टू इट. म्हणजे इथे काय करायचं आपल्याला? सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे सिनोनियम. तर पॅनेसियाचा म्हणजे अर्थ काय होतो? तर पॅनेसियाचा अर्थ काय होतो? कशावरचं, म्हणजे एखाद्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन, म्हणजे इन शॉर्ट आपण म्हणू शकतो सोल्युशन और रेमेडी असा अर्थ होतो, बरोबर आहे. म्हणजे कोणत्या तरी डिसीजवरती रेमेडी काढायचं किंवा कुठल्या तरी प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढायचं असा अर्थ होतो. आता नेक्स्ट आपल्याला ऑप्शन काय आहेत? प्रेज, क्युअर ऑल, पॉइझन आणि ॲम्ब्रोसिया. तर आता हे बघा 4 ऑप्शन आहेत राईज. प्रेज म्हणजे आता बघा, प्रेजचं जाऊ द्या. आता सेकंड ऑप्शन आहे तो क्युअर. क्युअर म्हणजे काय? नीट करणे, किंवा एखादा आजार आहे तर त्या आजाराला क्युअर करणं म्हणजे व्यवस्थित नीट करणं असा होतो. तर मग म्हणून ऑप्शन कुठला राईट असेल? तर बी ऑप्शन हे राईट असेल. जे करेक्ट ऑप्शन काय असेल? तर बी. म्हणजे पॅनेसियाचं सिमिलर वर्ड काय असेल? क्युअर ऑल. नेक्स्ट येतं, इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ 4 अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द अपोजिट वर्ड. काय म्हटलंय? अपोजिट वर्ड, यावरती फोकस करा. पहा, अपोजिट वर्ड म्हणजे अँटोनियम फाइंड आउट करायचं आहे इन द मिनिंग टू द वर्ड गिवन. आता वर्ड कुठला आहे? वर्ड कुठला आहे? टू अवॉइड. तर टू अवॉइडचा अर्थ काय होतो? नजर चुकवणे असा होतो, किंवा अपघात टाळण्यासाठी देखील असा देखील होतो, किंवा एखादी गोष्ट थांबवण्यासाठी, बरोबर आहे. आता पहा, फोरस्टेल झालं, परत प्रिक्ल्यूड झालं, त्यासोबतच डिटर झालं, टू डिटर, यांचा अर्थ तिघांचा पण सेम होतो. आणि जो म्हणजे ह्याचा नजर चुकवणे किंवा अपघात टाळणे किंवा एखादी गोष्ट स्टॉप करणे असा यांचा अर्थ होतो, टू डिटर, टू फॉरस्टॉल आणि टू प्रिक्ल्यूडचा. पण टू अबर्ट, तर याचा अर्थ काय होतो? उत्तेजित करणे, किंवा एखादी कोणी गोष्ट करतंय तर त्याला प्रोत्साहन देणं किंवा उत्तेजन करणं. त्याच्यामुळे जो ऑप्शन ए आहे तो सगळ्यात अपोजिट वर्ड असेल, एक्झॅक्ट करेक्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ 4 अल्टरनेटिव्ह
सिलेक्ट द वर्ड विच इज सेम इन द मीनिंग टू द वर्ड गिवन. म्हणजे आपल्याला इथे काय फाइंड आउट करायचं आहे, टू मॅन्युअरचं सिनोनियम फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर टू मॅन्युअरचा अर्थ काय होतं, टू मॅन्युअरचा अर्थ होतो मॅनेज करणं, एखादी गोष्ट मॅनेज करणं स्किल सोबत. म्हणजे टू मॅनेज समथिंग विथ स्किल्स. आता इथे पहा आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत, टू मॅनिप्युलेट, टू प्रोसीड, टू चीज आणि टू मशीनेट. तर आता पहा इथे करेक्ट ऑप्शन काय होईल, तर आता आपण आधी प्रत्येक 4 ऑप्शनचे मिनिंग फाइंड आउट करूया. तर टू मॅनिप्युलेटचा अर्थ काय होतो, तर हँडल और कंट्रोल समथिंग स्किलफुली. टू प्रोसीडचा अर्थ काय होतो, मूव्ह फॉरवर्ड, पुढे जाणे. टू चीजचा काय होतो, स्टॉप करणे, टू स्टॉप. आणि टू मॅचिनेटचा अर्थ काय होतो, टू स्कीम और टू प्लॉट. तर आता करेक्ट ऑप्शन काय असेल, टू मॅनिप्युलेट. बरोबर आहे, म्हणजे एखादी गोष्ट कंट्रोल करणे किंवा हँडल करणे स्किलफुली. बरोबर आहे, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय असेल, तर ए ऑप्शन असेल, टू मॅनिप्युलेट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ 4 अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द वर्ड अपोजिट इन द मीनिंग टू द वर्ड गिवन. म्हणजे इथे काय करायचं आपल्याला, अँटोनियम फाइंड आउट करायचं आहे. ओके, म्हणजे वर्ड कुठला आहे, बेनिडिक्शनचा अँटोनियम फाइंड आउट करायचा आहे. आता पहा, बेनिडिक्शन म्हणजे काय असतं, तर ब्लेसिंग, आशीर्वाद असा असतो. बरोबर आहे, आणि स्पेशली आता बघा, आता ऑप्शनमध्ये पाहू, क्रिटिसिझमचा अर्थ काय असतं, तर निंदा करणे किंवा टीका करणे. आणि आपल्याला इथे काय म्हटलंय, अपोजिट म्हणजे अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे हे तर सगळे पॉझिटिव्ह वर्ड आहेत आणि निगेटिव्ह वर्ड कोणता आहे, क्रिटिसिझम आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन काय येईल, तर क्रिटिसिझम, म्हणजे ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सॉरी, in the following question out of 4 alternatives select the word opposite in the meaning in the word given. म्हणजे जो वर्ड गिवन आहे इन्सेंटिव्ह, तर त्याचा अपोजिट वर्ड म्हणजे अँटोनियम फाइंड आउट करायचा. बरोबर आहे, तर आपल्याला पहा, इंटेन्सिव्हचा अर्थ काय होतो, तर अनुदान. म्हणजे एखादी स्कॉलरशिप आहे पहा, त्याला आपण स्कॉलरशिप, एखादी स्कीम आहे किंवा आपण जर स्टुडंट असेल तर त्यांना स्कॉलरशिप मिळतं, तर त्याप्रमाणेच तर अनुदान देणे असा इन्सेंटिव्हचा अर्थ होतो. आणि हिंड्रन्सचा अर्थ होतो अडथळा. म्हणजे अपोजिट वर्ड कुठला आहे, तर हिंड्रन्स, म्हणजे ऑप्शन डी हा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघू, 10th number question, in the following question out of 4 alternatives select the word opposite in the meaning to the word given. म्हणजे foremost हा जो वर्ड आहे त्याचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा आहे. तर फोरमोस्टचा अर्थ काय होतो, सगळ्यात जास्त महत्वाचं किंवा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट. नेक्स्ट आपण ऑप्शन काय आहेत, हिनमोस्ट, अनइम्पॉर्टंट, डिस्पोज, मॅच्युअर. तर याचा अर्थ काय होतं, मोस्ट इम्पॉर्टंट. हिनमोस्टचा अर्थ काय होतो, तर लेटेस्ट जी गोष्ट असते किंवा अल्ट्रा मॉडर्न असा अर्थ होतो. अनइम्पॉर्टंटचा आपल्याला माहिती आहे, जे इम्पॉर्टंट नाही आहे. नेक्स्ट येतं डिस्पोज. डिस्पोजचा अर्थ होतो विलिंग करणे किंवा इन्क्लाइन. आणि फोर्थ ऑप्शन आहे मॅच्युअर. तर मॅच्युअर म्हणजे एखादं फुल्ली ग्रोन किंवा असं देखील म्हणता येते की फुल्ली डेव्हलप फिजिकली. बरोबर आहे, म्हणजे इथं फोरमोस्टचा अर्थ काय होतो, तर मोस्ट इम्पॉर्टंट होतं. मग त्याचा अपोजिट मिनिंग असलेला अर्थ काय होईल, तर अनइम्पॉर्टंट. म्हणून करेक्ट ऑप्शन असेल तर बी ऑप्शन असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, आणि या व्हिडिओचा शेवटचा क्वेश्चन असेल, इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ 4 अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द वर्ड अपोजिट इन द मीनिंग टू द वर्ड गिवन. आता इथे पण आपल्याला अपोजिट मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा आहे. शब्द आहे प्रोटेक्ट, म्हणजे प्रोटेक्ट करणे, संरक्षण करणं असं देखील होतो, एखाद्या डेंजर पासून किंवा एखाद्या हार्म पासून प्रोटेक्ट करणे. आता ऑप्शन बघा, डिफेन्स, डिप्राइव्स,
डेझर्ट्स आणि डिव्हाइसेस. तर इथे डिफेन्सचा अर्थ देखील हार्म पासून प्रोटेक्ट करणे किंवा डेंजरपासून प्रोटेक्ट करणे असा होतो. नेक्स्ट आहे डिप्राईव्स. डिप्राईव्सचा अर्थ देखील प्रिव्हेंट करणं होतं एखाद्या पर्सनला किंवा एखाद्या प्लेसला. डेझर्टचा अर्थ काय होतो? डिझर्टचा अर्थ काय होतो? तर टू स्टॉप सपोर्टिंग. आणि डिव्हाइसेस, तर डिव्हाइसेसचा अर्थ होतो टू प्लॅन करणे किंवा एखादी गोष्ट करणे, एखादं केअरफुली करणे. ओके, म्हणजे अपोजिट मिनिंग कुठला होईल? तर टू स्टॉप सपोर्टिंग हाच होईल. त्यामुळे करेक्ट ऑप्शन कुठला असेल? तर सी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असेल तर मला कमेंट थ्रू विचारा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.